तर पुढची बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये भाजपच्या महिला मोर्चाचं आंदोलन सुरू आहे। काँग्रेस पक्षाविरोधात भाजपकडून पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे। महिला विधेयकाला विरोध केल्यानंतर भाजप महिला मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे। तर पुण्यामध्ये भाजपच्या महिला मोर्चाचं आंदोलन आपल्याला पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण या आंदोलनातून बघतोय, कशा पद्धतीने महिला मोर्चाकडून काँग्रेस विरोधात आंदोलन करण्यात येत आहे आणि हे आंदोलन भाजपच्या महिला मोर्चाकडून करण्यात येत आहे। काँग्रेस पक्षाविरोधात भाजपकडून तीव्र आंदोलन सुरू झालंय। महिला विधेयकाला विरोध केल्यानंतर आता भाजपच्या महिला मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडे आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। अभिजित, पुण्यामध्ये आपण बघतोय की भाजपच्या महिला मोर्चाकडून आंदोलन सुरू आहे, नेमकं काय घोषणाबाजी तिथे केल्या जाते? प्रियंका, काँग्रेस पक्षाच्या विरोधात ही घोषणाबाजी केली जाते। महिला विधेयकाला काँग्रेस पक्षानं खरं तर विरोध केला म्हणून आज राज्यभर महिला मोर्चाकडून भाजपचे आंदोलन केले जाते। ही दृश्य आपण पुण्यातल्या बालगंधर्व चौकातली पाहतायत की काँग्रेस पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजपच्या महिला मोर्चाकडून काँग्रेसचा विरोध केला जातोय। खरं तर आज सकाळपासून राज्यभर भाजपच्या महिला मोर्चा जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। संसदेत विधेयकाला, महिला आरक्षणाच्या विधेयकाला काँग्रेसनं विरोध केला असा आरोप या भाजपच्या महिला मोर्चाकडून केला जातोय आणि त्यामुळे महिलांना न्याय मिळू शकला नाही। काँग्रेस हा महिला विरोधी पक्ष असल्याचा आरोप या सगळ्या महिला मोर्चाकडून केला जातो। पुण्यातल्या बालगंधर्व चौकातली दृश्य आपण पाहतोय। राहुल गांधी जे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी केली जाते। आपण महिलांकडून जाणून घेऊया, काय तुमची नेमकी मागणी आहे? काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करताय, काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करताय, काय मागणी आहे तुमची नेमकी? आम्हाला आमचं आरक्षण हवंय, आमचा हक्क आहे 33% आरक्षणावर आणि तो घेतल्याशिवाय आम्ही भारतातली कुठली स्त्री नारी शक्ती ही शांत बसणार नाहीये। आम्हाला आमचा अधिकार पाहिजे आणि तो घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। राहुल गांधी, काँग्रेस आणि त्याचबरोबर एनडीए आघाडीने जी गोष्टी केल्यात ह्या पूर्णपणे चुकीच्या केलेल्या आहे। महिलांचा नारी शक्तीचा हा पूर्णपणे अपमान आहे, हा आम्ही तदापि सहन करणार नाही। तुम्ही काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करतायत। संसदेत बिल काँग्रेसमुळे पास झालं नाही असं म्हणायचंय तुम्हाला? हो, नक्कीच। त्यांनी महिला आरक्षणाला विरोध केलेला आहे। त्यांनी त्यांची पुरुष प्रवृत्ती आम्हाला सिद्ध करून दाखवलेली आहे। 50% जर महिला आपल्या भारतात असतील तर ऍटलीस्ट 33% आरक्षण तर आमच्या हक्काचा आहे, तो आमचा अधिकार आहे, तो आम्हाला भेटलाच पाहिजे। त्या विरुद्ध आम्ही आज इथे थांबलो आहोत। खरं तर प्रियंका, आपण पाहतोय की या सगळ्या काही नगरसेविका आहेत, महिला मोर्चाच्या सगळ्या पदाधिकारी आहेत। काय मागणी आहे? काँग्रेस आणि राहुल गांधीच्या विरोधात घोषणाबाजी करताय तुम्ही। महिला आरक्षणाच्या विधेयकाला काँग्रेसने विरोध केला? हो, काँग्रेसने, उभाटानी आणि शरद पवार यांच्या पार्टीने विरोध केला, त्यामुळे हे विधेयक मान्य होऊ शकलं नाही। त्यामुळे आम्ही त्या पार्टींचा निषेध करण्यासाठी याच ठिकाणी सर्व महिला जमलो आहोत। हे बघा, काळे कपडे प्रियंका या महिलांनी घातलेत, काळ्या फिती हातात बांधलेल्या आहेत। काय मागणी आहेत तुमची आता? 33% आरक्षण हे महिलांना मिळणार होतं, त्या दृष्टीनं बिल पास करणार होतो आणि आता ते लागू होणार होतं। तर आता अचानक विरोधकांनी ते हाणून पाडलेलं आहे। त्यामुळे आम्ही सगळेजण त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी, कारण हा आमच्या हक्कांवरती असलेला घाला आहे। 33% आरक्षण हे सगळ्या महिलांसाठी इतकं महत्वाचं ठरणार होतं। आमचं रिप्रेझेंटेशन उद्या लोकसभेमध्ये आणि इथून पुढच्या राजकीय वाटचालीसाठी अत्यंत महत्वाचं होतं आणि हा आमचा अधिकार आमच्याकडनं काढून घेतला गेलेला आहे। त्यामुळे आम्ही आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही। तुमचा अधिकार काढून घेतला असं वाटतं? 100% हो, आमचा हक्क काढून घेतला आणि त्याहूनही मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की या विधेयक राहुल गांधीच्या पोस्टर्सला प्रियंका या ठिकाणी जे आहेत ते जोडे मारले जात आहेत। राहुल गांधीच्या पोस्टर्सला जोडे मारो आंदोलन आता या महिला मोर्चाकडून केलं जात आहे। महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या आक्रमक झालेले आहेत पुण्यात। खरं तर काँग्रेसने आणि राहुल गांधींनी या महिला विधेयकाच्या खरं तर आरक्षणाला विरोध केला असा आरोप करत घोषणाबाजी केली जात होती आणि जे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत राहुल गांधी, काँग्रेसचे नेते, त्यांच्या पोस्टर्सला या ठिकाणी महिलांकडून जोडे मारले जात आहेत। खरं तर आमचा अधिकार जो होता आरक्षणाचा तो या काँग्रेस पक्षामुळे खरं तर हिसकावला गेला असा आरोप या महिलांनी केलेला आहे आणि आता
राहुल गांधीच्या पोस्टर्सला, राहुल गांधी जे विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेचे, त्यांच्या पोस्टर्सला जोडे मारत जे आहे ते आंदोलन या ठिकाणी भाजपच्या महिला मोर्चाकडून केलं जातंय. आपण पाहतोय की पुण्यातल्या बालगंधर्व चौकातली दृश्य आहेत. आधी काँग्रेस पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी या महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली आणि आता जे राहुल गांधींचं पोस्टर्स आहे ते फाडलं जाते. प्रियंका, निश्चितच अभिजित, ही थेट दृश्य पुण्यातून आपण बघतोय. पुण्यामध्ये भाजपच्या महिला मोर्चाकडून आंदोलन सुरू आहे. सुरुवातीला काँग्रेसच्या विरुद्ध तिथे घोषणाबाजी करण्यात आली आणि आता राहुल गांधी यांच्या पोस्टरला तिथे जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे. थेट पुण्यातून ही दृश्य आपण बघतोय. अभिजित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.